परमेश्वराचे आम्ही आभार मानूया। आज हा दिवस परमेश्वराने आम्हाला दिला। या आठवड्यामध्ये त्यानं आमचं सहाय्य केलं। परमेश्वरानं आम्हाला सांभाळलं। विपुल अशी कृपा त्याने आम्हाला पुरवली आणि आम्हाला सर्व गोष्टीत सर्व क्षेत्रात आमचा त्याने सांभाळ केला। आम्ही देवाचे आभार मानूया। आज या प्रभुवारी आम्ही मनापासून परमेश्वराला धन्यवाद देऊया। आजची भक्ती सुरू करण्याआधी आपण प्रार्थना करू। पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पवित्र परमेश्वरा, तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। आजची होणारी ही भक्ती तुझ्या गौरवासाठी आशीर्वादाची अशी कर पवित्र परमेश्वरा। आजच्या भक्तीमध्ये ज्या आमच्या भावांनी बहिणींनी भाग घेतला आहे, भक्ती पाहत आहेत, संदेश ऐकणार आहेत, त्या सर्वांना तुझी कृपा आणि आशीर्वाद दे। आजचं गीत गाणं, आजची मध्यस्थीची प्रार्थना, आजचा येणारा संदेश तुझ्या गौरवासाठी आशीर्वादाचा असा कर परमेश्वरा। सर्व काही तुझ्या गौरवासाठी आज होऊ दे। पवित्र परमेश्वरा, आज या भक्तीचा ताबा तू घे। पवित्र बाप्पा, आज या भक्तीद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वाद दे प्रभू, आणि येणारं वचन प्रत्येकासाठी आशीर्वादित कर। येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा, आमेन। परमेश्वराचे आभार मानूया। आजच्या भक्तीमध्ये परमेश्वराची स्तुती करत असताना परमेश्वराच्या उपकार स्तुतीसाठी उपासना संगीत गीत नंबर 22 आपण गाऊया, आणि या गीताच्या द्वारे आम्ही परमेश्वराची स्तुती करू। जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा। जय मंगल धामा, जगावर तुझा मात्र प्रेमा। जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र थारा। जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते। तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा। तुझे राज्य येवो जगिया, स्वर्ग उभारा हो। तुलाच वंदन घे, अमुचे वैभव तू अवघे। तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी। प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर। जय 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 बापा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्म्या। नवाकरामधून योहान 14वा अध्याय वचन 8 ते 14। फिलिप त्याला म्हणाला, प्रभुजी, आम्हाला पिता दाखवा, म्हणजे आम्हाला पुरे आहे। येशूने त्याला म्हटले, फिलिपा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे। तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? मी पितामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही। माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करीतो।
मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यामुळे तरी माझे खरे माना. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्य करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणारही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. देव बाप्पाचे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित असो. आमेन. पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय वचन 6 ते 11. सर्वसामान्य बोध. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहित आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले, तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हास पूर्ण दृढ व सबळ करील. त्याचा पराक्रम युगानुयुग आहे. आमेन. आपण मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत. देवबापाने आपला सांभाळ केला आणि सर्व प्रार्थनांची उत्तरं दिली, त्याबद्दल आपण त्याची स्तुती करूया. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, अब्राहम, इसाक, याकोब यांच्या देवा, तू आमचा देवबाप आहेस. तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, तुला गौरव देतो. गेल्या आठवडाभर तू सांभाळलंस देवबापा, आणि पुन्हा एक वार दिवस आमच्या आयुष्याला तू दिलास. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो आणि आम्ही तुला धन्यवाद देतो. देवबापा, गेल्या आठवड्याभरात आम्ही ज्या ज्या प्रार्थना केल्या त्या सर्व प्रार्थनांची उत्तरं तू दिली आहेस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. खरोखर देवबापा, तू किती चांगला आहेस. तुझी दया सनातन आहे आणि तुझी दया आमच्यावर सदोदित आहे. आम्ही तुझे उपकार मानतो देवबापा. तुझं वचन स्तोत्र 136 आणि वचन 1 मध्ये म्हणतं की परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. खरोखर देवबापा, तुझी दया सनातन आहे आणि ती पिढ्याने पिढ्या आमच्यावरती आहे, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. आज आम्ही देवबापा दिलेल्या सर्व आशीर्वादाबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. आज आम्ही प्रार्थना करीत असताना देवबापा मध्यस्थीची प्रार्थना घेऊन आम्ही तुझ्यासमोर येत आहोत देवबापा. अनेक विनंत्या सादर करणार आहोत आणि त्या सर्व प्रार्थनांची उत्तरं देवबाप तू देशील असा आमचा विश्वास आहे. आज आम्ही प्रार्थना करतो देवबापा, आमच्या जीजस चर्चसाठी आम्ही प्रार्थना करतो. या चर्चच्या माध्यमातून ज्या आमच्या सेवा आहेत प्रभू, अनेक लोकांच्या भेटी घेणे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, मध्यस्थी करणं, या सर्व गोष्टीमध्ये तू आमचं सहाय्य आणि मदत कर. पुढील रविवारी देवबापा आमच्या चर्चमध्ये जो विवाह सोहळा होणार आहे तो देखील तो आशीर्वादित कर आणि देवबापा त्या विवाहाच्या प्रसंगी तू उपस्थित राहा, त्या ठिकाणी तुझी उपस्थिती असू दे. तसंच देवबापा ज्या घरामध्ये तो विवाह आहे त्या घरातील सर्वांना तुझी कृपा तू पुरव, त्या वधूवरांना तुझी कृपा पुरव आणि हा विवाह तो आशीर्वादाचा असा कर. आम्ही प्रार्थना करतो देवबापा, या चर्चच्या माध्यमातून आमच्या सेवा तो आशीर्वादित करत आहेस, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो मिरियम सोशल ट्रस्टच्या माध्यमातून ज्या सेवा प्रभू तो आम्हाला दिल्या आहेस, HIV लोकांसाठी जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या सर्व लोकांना तुझा आशीर्वाद दे, आरोग्य दे देवबापा. या दिवसात त्यांचं तू सहाय्याने मदत कर, प्रत्येकाला तू तुझा स्पर्श कर आणि आरोग्य दे. ही सेवा आम्ही पुढे नेत असताना तुझी कृपा आमच्यावरती असू दे. तसंच देवबापा स्टडी सेंटरची सेवा आहे, तसंच इतर ज्या सेवा आहेत त्यामध्ये तुझी कृपा तू पुरवून दे. आम्ही प्रार्थना करतो देवबापा, आमची फलटण या ठिकाणी मिनिस्ट्री आहे, त्या मिनिस्ट्रीतील सर्व लहान थोरांना तुझा आशीर्वाद दे देवबापा. सर्वांना तुझी कृपा पुरव आणि त्यांनी देखील तुझ्या विश्वासात अधिकाने अधिक वाढावं, यासाठी त्यांचं तू सहाय्याने मदत कर. तसंच देवबापा दौंड शहरामध्ये अनेक ठिकाणी आमचे प्रार्थना ग्रुप आहेत, तेही तू आशीर्वादित कर आणि प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी उपस्थिती असू दे, प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे. आम्ही प्रार्थना करतो देवबापा कोविड लोकांसाठी जे काम करणारे आमच्या बहिणी आहेत, नर्सेस आहेत देवबापा,
तसंच लॅब टेक्निशियन्स आहेत, कर्मचारी आहेत इतर, तसंच डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत, या सर्व योद्ध्यांना देवबाप्पा आम्ही तुझ्या हातात सोपवतो. ती जे सेवा करत आहेत देवबाप्पा, ती सेवा सर्व काही तुझ्या नावात तू आशीर्वादित अशी कर आणि खरोखर या योद्ध्यांचं तू सहाय्याने मदत कर. आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा, कोविड आजाराने आजारी असलेले जे लोक आहेत देवबाप्पा, त्या सर्वांना तुझी कृपा पुरव, तुझा स्पर्श कर देवबाप्पा. तुझ्या वधस्तंभावरील मरणाने सर्वांना तू आरोग्य प्राप्त होऊ देतोस आणि खरोखर या विश्वासाने लोकांनी देवबाप्पा तुझ्याकडे प्रार्थना करावी म्हणून सहाय्याने मदत कर. तू यांचं सहाय्याने मदत कर, त्यांना तू आरोग्य दे देवबाप्पा. इतर आजाराने अनेक लोक ग्रस्त आहेत देवबाप्पा, कॅन्सर आजार आहे, डायबिटीस आहेत, तसंच देवबाप्पा काही लोक डायलिसिसवर आहेत. या सर्वांचे अंथरूण बदलणारा परमेश्वर तू देवबाप्पा आहेस. तू स्पर्श कर देवबाप्पा आणि त्यांना तू आरोग्य दे. आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा, जे वृद्ध आहेत, जे अनाथ आहेत देवबाप्पा, विधवा आहेत, अनेक भुकेले असे आहेत देवबाप्पा, अशा लोकांची देखील देवबाप्पा तू काळजी घे आणि त्यांना तुझी कृपा तू पुरवून दे. सांभाळ देवबाप्पा. आज दिवसभरात देवबाप्पा आम्हा सर्वांना तू आपल्या हातात घे. आजची भक्ती, प्रार्थना, उपासना सर्व काही देवबाप्पा तुझ्या नावात तू आशीर्वादित अशी कर. आज भक्तीमध्ये तुझं वचन येणारं सर्वांसाठी आशीर्वादित असं कर. आज आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा, या आठवड्यामध्ये ज्या परीक्षा आहेत ऑनलाईनद्वारे मुलांच्या, त्या सर्व मुलांना तुझी कृपा पुरव. ऑनलाईनद्वारे परीक्षा देत असताना देवबाप्पा प्रत्येक मुलाचं तू सहाय्याने मदत कर. सर्वांना तुझी कृपा पुरव. या आठवड्यात सर्वांचा तू सांभाळ कर. आजचं येणारं वचन देवबाप्पा, पुन्हा एक वार होणारे गीतं, सर्व काही तुझ्या नावात तू आशीर्वादित कर. देवबाप्पा तू माझी प्रार्थना ऐकतोस म्हणून मी तुला धन्यवाद देते. मान, महिमा, सन्मान आणि गौरव आम्ही तुला देतो देवबाप्पा. प्रार्थना येशूच्या नावात मागितली म्हणून ऐक. आमेन. आपण देवाच्या स्तुतीसाठी एक गीत गातोय, येशू मसीह. येशू मसीह देता खुशी, करे महिमा उसकी, पैदा हुआ महान इंसान, देखो भागा शैतान. ला 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 ला.
दुसरं गीत आपण गाऊया. यहोवा चरवाह मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. यहोवा चरवाह मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से कसदी मुझे दी है. मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से कसदी मुझे दी है. यहोवा चरवाह मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. शत्रुओं के सामने मेज को बिछाता है. प्रभु ने जो तैयार की, मन मेरा भर है. शत्रुओं के सामने मेज को बिछाता है. प्रभु ने जो तैयार की, मन मेरा भर है. यहोवा चरवाह मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. सिर पर जो तेल मला है, अभिषेक मुझे किया है. दिल मेरा भर गया है और उमड़ भी रहा है. सिर पर जो तेल मला है, अभिषेक मुझे किया है. दिल मेरा भर गया है और उमड़ भी रहा है. यहोवा चरवाह मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. सर्वदा प्रभु घर में करूँगा निवास जो मैं. करूँगा भलाई उसकी, आनंद मुझे करती है. सर्वदा प्रभु घर में करूँगा निवास जो मैं. करूँगा भलाई उसकी, आनंद मुझे करती है. यहोवा चरवाह मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. देवाचे आभार मानूया. आजच्या ह्या वचनावर आम्ही मनन करत असताना परमेश्वर देवाच्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही त्याला धन्यवाद देऊया. प्रियांनो, परमेश्वरानं आमची आठवण केली. आम्ही ज्या परिस्थितीत होतो, ती सर्व परिस्थिती परमेश्वराने आज बदलून टाकली आहे. परमेश्वरानं आम्हाला ह्या जगामध्ये आशीर्वाद दिला आहे, यासाठी की आम्ही आनंदानं त्याच्या वचनात राहून त्याची सेवा जीवे भावे आणि आनंदाने करावी. प्रियांनो, परमेश्वराने आज आमची आठवण केली आहे.
परमेश्वरानं आमच्या सर्व अडचणी, आमच्या दुःखाचं त्याने सांत्वन केलं आहे. अडचणी आणि संकट त्याने सोडवलेले आहेत. प्रियांनो, आज हे वचन ऐकत असताना देवाच्या सर्व कृपेबद्दल, देवाच्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही त्याला धन्यवाद देऊया. आज हे वचन ऐकत असताना प्रियांनो, आज तुम्ही चिंताक्रांत असाल, दुःखी असाल, पण परमेश्वरानं दुःखितांचं सांत्वन केलं आहे. चिंताक्रांत लोकांच्या सर्व गरजा त्याने पवित्र भांडारातून पुरवलेल्याच आहेत असा विश्वास ठेवा. आज हे वचन ऐकत असताना प्रियांनो, आनंदित व्हा. देवाला आमची आठवण केली आहे. देव आम्हाला विसरला नाही आणि परमेश्वर आम्हाला केव्हाच विसरत नाही. यशाया 43 आणि वचन 1 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडवले आहे. प्रियांनो, देव आज ह्या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलतो आहे आणि तो म्हणतो आहे की तुझा उत्पन्न करता आणि इस्रायलाचा तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडवले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. प्रियांनो, आज या वचनाद्वारे परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. प्रियांनो, तुम्ही दुःखात आहात, तुमचं सांत्वन ह्या वचनाद्वारे परमेश्वर करत आहे. तुम्ही चिंताक्रांत आहात, ह्या वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला धीर देतो आहे. त्याच्या वचनावर विश्वास ठेवा. त्याचं वचन सत्य आहे. जिवंत देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त सत्य आहेत. प्रियांनो, त्याच्या वचनावर विश्वास ठेवा. आज तुम्ही आनंदित व्हा. आज या वचनामध्ये पुढे जात असताना प्रियांनो, ज्या प्रकारे योहान शुभवर्तमान याचा 14 अध्याय आणि वचन 10 मध्ये येशू ख्रिस्त म्हणाले, मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे, असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करतो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करतो. प्रियांनो, पिता आणि पुत्र एक आहेत आणि जो कोणी पित्यावर विश्वास ठेवतो त्याला पुत्र लाभला आहे. जो कोणी पित्यावर विश्वास ठेवतो त्याला पुत्र लाभला आहे आणि जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला पिता लाभला आहे. प्रियांनो, येशूच्या नावामध्ये सर्व काही या जगामध्ये, या पृथ्वीवर शक्य आहे की जेव्हा आम्ही प्रार्थना करतो त्या प्रार्थनेचं उत्तर येशूच्या नावात स्वर्गीय आमचा पवित्र देव स्वर्गातून देतो. प्रियांनो, येशूच्या नावात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. तुम्ही विश्वास ठेवा. विश्वासानं देवाला मागा, तो तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही पुढे जात असताना प्रियांनो, ह्यामध्ये 11व्या वचनामध्ये देवाच्या वचनावर आम्ही मनन करत असताना येशू म्हणाले की मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे, हे माझे तुम्ही खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यामुळे तरी माझे खरे माना. येशू ख्रिस्त म्हणाले की मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे. प्रियांनो, येशूच्या नावावर आम्ही ज्या वेळेस विश्वास ठेवतो, येशूच्या नावात आम्ही परमेश्वरासमोर येतो आणि परमेश्वर आम्हाला येशूच्या नावात आशीर्वादित करतो. प्रियांनो, आज आम्ही देवाच्या वचनात मनन करत असताना येशू म्हणाले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो. 12व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणाले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मी जी कृत्ये करीतो ती करील. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आरोग्य दिलं. प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना स्वर्गीय राज्याची सुवार्ता सांगितली.
प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना धीर दिला वचनाद्वारे. आणि येशू ख्रिस्त म्हणाले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याजवळ जातो. प्रियांनो, येशू ख्रिस्त म्हणाले की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो जी मी कृत्ये केली, येशू प्रभूने जी कृत्ये केली ती तो करील. आणि परत येशू ख्रिस्त म्हणाले की त्यापेक्षाही मोठी करील. प्रियांनो, येशूच्या नावातच फार मोठी कृपा आहे. येशूच्या नावात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आज तुम्ही चिंताक्रांत आहात, दुःखात आहात, पण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तुमच्या सर्व दुःखाचं, तुमच्या सर्व चिंतांचं त्याने निवारण केलं आहे. आणि वचनाद्वारे प्रभू परमेश्वर आज तुमच्याशी बोलतो आहे प्रियांनो. आणि 13व्या वचनामध्ये, देवाच्या वचनावर मनन करत असताना 13व्या वचनामध्ये येशू म्हणाले की पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. प्रियांनो, येशू ख्रिस्त म्हणाले की पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. जे काही आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागू पित्याकडे, पिता ते करणारच, आम्हाला देणारच. प्रियांनो, विश्वासानं प्रार्थना करा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही ह्या जगात आहोत, त्याला आम्ही आपलं अंतकरण देऊन टाका. तुम्ही प्रत्येक जण आपलं अंतकरण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला देऊन टाका. तो तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. आणि येशू ख्रिस्त 14व्या वचनात म्हणाले की तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. आज प्रियांनो, तुम्हाला शांती हवी आहे का? आज तुम्ही ख्रिस्ताकडे ती शांती मागा. तुम्हाला आरोग्य हवं आहे का? ते आरोग्य तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला मागा. ती शांती आणि ते आरोग्य प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला देऊ इच्छितो. प्रियांनो, आज प्रार्थनेमध्ये जे काही आम्ही मागतो त्याचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्त दिल्याशिवाय राहणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सर्व गोष्टीचा पुरवठा करून देईल, सर्व गोष्टीचा पुरवठा करेल आणि आमच्या सर्व प्रार्थनेचे उत्तर त्याच्या पवित्र भांडारातून तो दिल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, देवाच्या वचनामध्ये आम्ही पुढे जात असताना मत्तई वर्तमान याचा 18वा अध्याय आणि वचन 20 मध्ये येशू ख्रिस्त म्हणाले की जिथं माझ्या नावात 2 किंवा 3 जमले आहेत त्यांच्यामध्ये मी आहे. प्रियांनो, जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थनेसाठी एकत्रित येतो, 2 किंवा 3 येतो, त्यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती आहे असं येशू ख्रिस्त या ठिकाणात म्हणाले. प्रियांनो, आम्ही कुटुंबामध्ये एकत्रित येऊन देवाची प्रार्थना करत असताना त्या प्रार्थनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आमच्या सोबत उपस्थित आहे. आम्ही परमेश्वराच्या कृपेत वाढत असलं पाहिजे. प्रियांनो, आज ह्या जगात आम्ही देवाला उंचावलं पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्ताला उंचावलं पाहिजे आणि त्याची भक्ती, त्याची प्रार्थना आम्ही संपूर्ण मनाने आम्ही केली पाहिजे. प्रियांनो, तोच देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आमच्या सोबत ह्या जगामध्ये आहे. तो आम्हा प्रत्येकाला दुःखात, संकटात, अडचणीत, आजारात चालवतो. आमची तो ह्या जगामध्ये काळजी घेतो आणि आम्हाला तो राखतो, सांभाळतो. आमच्या प्रार्थनेचं उत्तर तो देतो. प्रियांनो, तुम्ही आज विचार करत असाल की माझं एवढं दुःख मी कुणाला सांगू, माझ्यावर एवढे संकट आहेत, मी कुणाला हे संकट सांगू? तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे या. तुमचे संकट, तुमचे दुःख, तुमच्या अडचणी प्रभू येशू ख्रिस्ताला सांगा. आज
ज्या परिस्थितीतून तुम्ही चालला आहात, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या. तोच तुम्हाला या सर्व संकटातून सोडवू इच्छितो. प्रियांनो, आज ह्या वचनावर आम्ही पुढे जात असताना स्तोत्र 37 आणि वचन 34 मध्ये देवाचं वचन आज आमच्याशी बोलत आहे. प्रियांनो, की परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल. प्रियांनो, ह्या वचनामध्ये देवाचं वचन आमच्याशी बोलत आहे की परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. परमेश्वराचीच प्रतीक्षा करा. प्रियांनो, परमेश्वराकडून मागा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आणि त्याच्या मार्गाचे अवलंबन करा. त्याचा मार्ग त्याने आम्हाला दिला आहे. प्रभू येशू ख्रिस्तच हा जिवंत मार्ग आहे. प्रभू येशू ख्रिस्तच मार्ग आहे आणि त्याच्या मार्गाने आम्ही चाललं पाहिजे. प्रियांनो, त्याचं वचन आज आम्हाला त्याने दिलं आहे की परमेश्वराचीच प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर. देवाच्या मार्गानं आम्हाला चाललं पाहिजे. प्रियांनो, त्याचं अवलंबन आम्हाला करायचं आहे. आणि परत देवाचं वचन आमच्याशी बोलत आहे की म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल. तो तुमची उन्नती करेल, तो तुम्हाला पृथ्वीचं वतन देईल. तुम्ही म्हणाल की माझ्याजवळ ह्या गोष्टी नाहीत, मला ह्या गोष्टीची आवश्यकता आहे, ही अडचण मला आहे. आणि सर्व गोष्टीचा पुरवठा परमेश्वर तुमच्या जीवनात करील. प्रभू, प्रियांनो, तुम्ही त्याच्या मार्गाचं अवलंबन करा, त्याच्या वचनावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला पृथ्वीचं वतन दिल्याशिवाय राहणार नाही. पवित्र शास्त्र वाचा. ज्यांनी प्रभू ख्रिस्तावर, ज्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला, त्यांना परमेश्वरानं आशीर्वाद दिले. आज तुम्ही देखील त्यापैकीच एक व्यक्ती आहात. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 6 ते 11 आम्ही वाचलीत. आज या वचनावर आम्ही थोडस मनन करत असताना देवाच्या वचनातून आज आम्ही यावर मनन करत असताना 6व्या वचनामध्ये आजचे हे वचन आमच्याशी बोलत आहे की ह्यास्तव देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. प्रियांनो, देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. प्रियांनो, परमेश्वर तुम्हाला उंचावू इच्छितो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो. तो तुम्हाला योग्य वेळी उंचावणार आहे. त्यासाठी तुम्ही देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. तो तुम्हाला उंच करू इच्छितो, म्हणून तुम्ही लीन व्हा. तो तुम्हाला उंचावू इच्छितो. आज या वचनावर मनन करत असताना 7व्या वचनामध्ये त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. प्रियांनो, तुमची सर्व चिंता, आवश्यकता, तुमची सर्व गरज प्रभू येशू ख्रिस्तावर टाका, त्याच्या हातात द्या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात तुम्ही तुमच्या सर्व चिंता, तुमच्या गरजा, आवश्यकता प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात द्या, सोपवा. प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही तुमच्या आवश्यकता, गरजा, चिंता सांगा. आणि ह्या वचनामध्ये पेत्र लिहितो आहे की त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त तुमची काळजी घेतो आहे. तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका. आणि 8व्या वचनामध्ये
सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. प्रियांनो, सावध राहा. देवाच्या मार्गाचा अवलंबन करा. त्याच्या वचनाच्या कुंपणात स्वतःला ठेवा आणि प्रभूसाठी, प्रभूमध्ये जगा. प्रियांनो, केवळ फक्त प्रभूसाठी जगा आणि प्रभूच्या वचनामध्ये स्वतःला ठेवा आणि प्रभूच्या वचनाच्या कुंपणात चाला. आवश्यकता आहे आमच्या जीवनात देवाच्या वचनाची, कारण देवाचं वचन आज आम्ही वाचत असताना पेत्र ह्या वचनामध्ये लिहितो की सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. प्रियांनो, देवाच्या प्रार्थनेत स्वतःला ठेवा, वचनात ठेवा. प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानावर विजय मिळवला. तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला. त्याने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला. सैतान हरला आहे. प्रियांनो, आणि 9व्या वचनामध्ये देवाचं वचन आमच्याशी बोलत आहे की त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहित आहे की जगातील तुमच्या बंधू वर्गास अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. सैताना विरुद्ध उभे राहा. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे शक्ती मागा, सामर्थ्य मागा, धीर मागा. सैतान हरला आहे. प्रियांनो, आज तुम्ही विश्वास ठेवा. तुमचे सर्व आजार बरे झाले आहेत. तुमच्या सर्व आर्थिक गरजा पुरवल्या गेल्या आहेत. तुमच्या लेकरा बाळांना परमेश्वराने आशीर्वादित केला आहे. तुम्ही विश्वास ठेवा आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपली दृष्टी लावा. तो तुम्हाला या सर्व गोष्टीतून सोडवणार. प्रियांनो, आज या वचनावर मनन करत असताना पेत्र लिहितो आहे की त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा. विश्वासात दृढ उभे राहा. विश्वासामध्ये खंबीर व्हा. आणि परत तो लिहितो की तुम्हाला माहित आहे की जगातील तुमच्या बंधू वर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात जरी तुमच्या जीवनामध्ये संकट आलेत, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ते दूर देखील होतील. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त सर्व संकटातून सोडवण्यासाठी सामर्थ्यवान देवाचा पुत्र आहे. आणि 10व्या वचनामध्ये आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले, तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हास पूर्ण, दृढ व सबळ करील. प्रभू येशू ख्रिस्त आमचा देव, पवित्र परमेश्वर, ज्यावेळेस आम्ही दुःख सोसतो, पेत्र ह्या वचनामध्ये लिहितो की तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हास पूर्ण, दृढ व सबळ करील. त्याचा पराक्रम युगानुयुग आहे. प्रियांनो, परमेश्वराचा पराक्रम हा युगानुयुग आहे. युगानुयुग आहे. तो तुमच्यासाठी पराक्रम करेल, कारण हा पराक्रमी परमेश्वर आहे. पराक्रम करणारा परमेश्वर जिवंत देव आहे. थोडा वेळ दुःख सोसल्यावर हा परमेश्वर तुम्हास पूर्ण, दृढ व सबळ करील. विश्वास ठेवा. ज्या संकटात, दुःखात, अडचणीत, आजारात तुम्ही आहात, त्या सर्वांमधून प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला सोडवलंच आहे असा विश्वास ठेवा. तुम्हाला त्या संकटातून प्रभू येशू ख्रिस्ताने सोडवलंच आहे असा विश्वास ठेवा आणि त्याच्या वचनात स्वतःला राखा. परमेश्वराचा पराक्रम युगानुयुग आहे. तो आमच्यासाठी पराक्रम करतो. अशक्य गोष्टी आमच्यासाठी तो शक्य करतो. प्रियांनो, ज्या प्रकारे स्तोत्र 34 आणि वचन 8 मध्ये दावीदाला याचा अनुभव आला आणि तो म्हणाला
की परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. प्रियांनो, परमेश्वर खूप चांगला आहे. तो आमच्यासाठी आशीर्वादाची वृष्टी करतो. आणि या वचनामध्ये देवाचं वचन असं म्हणतं की त्याचा पराक्रम युगानयुग आहे. आमेन. प्रियांनो, परमेश्वराचा पराक्रम युगानयुग आहे. पहा, परमेश्वर, पराक्रमी परमेश्वर आमच्या सोबत आहे. आमच्या हातातलं कामकाज सिद्धीस नेतो आहे. आम्हाला ज्या जागी आम्ही काम करत आहोत, सेवा करत आहोत, त्या जागी तो आमचा सांभाळ करतो. आम्हाला त्या जागेवर आशीर्वाद देतो. आम्हाला त्या जागेवर उंचावतो, सन्मानात चढवतो. कारण परमेश्वर पराक्रम करणारा जिवंत देव आहे. ज्यांनी त्याचा अनुभव घेतला तो किती चांगला आहे याचा अनुभव त्यांना आला. प्रियांनो, आज परमेश्वरानं तुमच्यासाठी जे जे केलं आहे त्याबद्दल देवाची स्तुती करा. परमेश्वराच्या वचनाच्या कुंपणात स्वतःला ठेवा. कारण परमेश्वराचा पराक्रम युगानयुग आहे. परमेश्वरानं तुम्हा प्रत्येकासाठी कृपा पुरवली आहे. परमेश्वरानं तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित केला आहे. परमेश्वर तुमच्या सोबत युगाच्या समाप्तीपर्यंत आहे. म्हणून पेत्र ह्या वचनामध्ये लिहितो की त्याचा पराक्रम युगानयुग आहे. प्रियांनो, घाबरू नका. ज्या जागेवर तुम्ही काम करत आहात, सेवा करत आहात, अडचणी येतील, पण पराक्रमी परमेश्वर तुमच्या सोबत आहे. ज्याने स्वतःचा पुत्र येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगामध्ये पाठवला, तो परमेश्वर आम्हाला सर्व गोष्टीत विजयी केल्याशिवाय राहणार नाही. आणि या वचनामध्ये देवाचं वचन आज आमच्याशी बोलतं की त्याचा पराक्रम युगानयुग आहे. देवावर विश्वास ठेवा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवा आणि स्वतःला प्रार्थनेत ठेवा. परमेश्वर तुम्हाला ह्या जगामध्ये लज्जित होऊ देणार नाही. कारण हा आमचा जिवंत परमेश्वर आपल्या लोकांना सांभाळण्यासाठी सामर्थ्यवान देव आहे. याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. परमेश्वर तुम्हाला सर्व संकटातून सोडविल. आज आम्ही देवाच्या वचनामध्ये पुढे जात असताना प्रभू येशू ख्रिस्त योहान कृष्ण वर्तमान याचा 14वा अध्याय आणि वचन 14 मध्ये येशू ख्रिस्त म्हणाले की तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. प्रियांनो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे मागितलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त ते करणारच. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारच. प्रियांनो, आज ह्या वचनामध्ये आम्ही पुढे जात असताना कलसेकरास पत्र्याचा 3रा अध्याय आणि वचन 23 मध्ये देवाचं वचन आज आमच्याशी बोलत आहे की जे काही तुम्ही करिता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रेषित पाऊल या वचनामध्ये लिहितो आहे की जे काही तुम्ही करिता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. तुम्ही जे काही करत आहात प्रियांनो, ते सर्व प्रभूसाठी करा. प्रभू त्याचं प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एखादं काम करत आहात, एखादी सेवा करत आहात, ती सेवा, ते काम प्रभूसाठी म्हणून करा. प्रभूसाठी म्हणून करा. एखाद्याला मदत तुम्ही करत आहात, एखाद्याचे अश्रू पुसत आहात, एखाद्याच्या संकटात तुम्ही धावून गेला आहात आणि माणसासाठी हे करू नका, तर प्रभूसाठी करा. प्रियांनो, आज जगामध्ये पुष्कळ लोक संकटाचा सामना करत आहेत. त्यांची विचारपूस प्रभूच्या नावात करा. जे दुःखात आहेत त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात धीर द्या. अनाथ विधवा आहेत त्यांना तुम्ही मदत करत आहात, तुम्ही प्रभूसाठी म्हणून ही मदत करा. प्रभूसाठी म्हणून ही मदत करा. तुम्ही प्रभूसाठी करत आहात. प्रियांनो, जिवंत देव स्वर्गात आहे, त्याचं प्रतिफळ तो तुम्हाला देईलच. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ही सेवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करत आहात. प्रभू येशू त्याचं प्रतिफळ पाठवून देईल. म्हणून जे काही तुम्ही करिता
ते माणसासाठी म्हणून करू नका, माणसासाठी करू नका प्रियांनो. प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा, प्रभूसाठी करा, जीवे भावे करा प्रभू येशूच्या नावात. त्याचं उत्तर देवबाप देईल. प्रियांनो, त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक, त्याची सेवा करणारे लोक केव्हाही फजित होणार नाहीत. देवाच्या वचनाचं कुंपण त्यांच्या भोवती सदैव आहे. म्हणून 22 स्तोत्र 23 मध्ये म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. प्रियांनो, एवढा मोठा परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे, तो आम्हाला कोणत्याही गोष्टीत कमी पडू देणार नाही. तुम्ही जे काही करत आहात ते प्रभूसाठी म्हणून करा. त्याचं प्रतिफळ जिवंत देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, आज या वचनाद्वारे प्रभू परमेश्वर आमच्याशी बोलतो आहे. आज तुम्ही प्रत्येक जण प्रभूसाठी म्हणून ही सेवा करा. प्रभूच्या वचनात स्वतःला ठेवा. देव तुम्हा प्रत्येकाचं सहाय्य करेल आणि देव तुमच्या सोबत सदैव आहे. आज या वचनाद्वारे देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. What a friend we have in Jesus, all our sins and griefs to bear. What a privilege to carry everything to God in prayer. Oh, what peace we often forfeit. Oh, what guilt spend we bear. Because we do not carry everything to God in prayer. Every trials and temptation, if they trouble anywhere, we should never be discouraged. Give to the Lord in prayer. Can we find a friend so faithful, who with all our sorrows share? Jesus knows our every weakness. Take it to the Lord in prayer. Our weak and heavy laden, come but with the Lord of care. Precious Savior, still our refuge. Take it to the Lord in prayer. Do thy grace despise for forsake. Take it to the Lord in prayer. In His arms that they can shield thee, thou wilt find the solace there. What a friend we have in Jesus, all our sins and griefs to bear. What a privilege to carry everything to God in prayer. Everything to God in prayer. प्रियांनो, आजचं वचन तुम्ही ऐकलत. ह्या वचनाद्वारे परमेश्वर तुमच्याशी बोलला. ह्या वचनाद्वारे आज तुम्हाला धीर प्राप्त झाला आहे. प्रियांनो, परमेश्वराचं वचन जगण्यासाठी शक्ती पुरवते. आज ती शक्ती आणि सामर्थ्य या वचनाद्वारे देवाने तुम्हाला दिलं आहे. प्रियांनो, तुम्ही जे काही करा ते प्रभूसाठी म्हणून करा.
देव तुम्हाला त्याच्या वचनाच्या कुंपणात चालवेल. आज ही प्रार्थना करत असताना यावेळेस आम्ही आमचं अंतःकरण प्रभू येशू ख्रिस्ताला देऊया. आज ह्या प्रार्थनेद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आपण शांत राहूया. आपण आपले डोळे मिटू. आपण आपले डोळे मिटू. आपण प्रार्थना करू. हे थोर आणि कृपाळू आमच्या बाप्पा, पवित्र परमेश्वरा, इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या आमच्या बाप्पा, सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत तुझं एकट्याच नाव स्तवनीय आहे. परमेश्वरा, आज आम्ही तुझे आभार मानतो देवा. आजच्या वचनाद्वारे आमच्या भावांसोबत, बहिणींसोबत तू बोललास, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. बाप्पा, आज जे आमचे भाऊ बहिणी भक्तीमध्ये त्यांनी भाग घेतला आहे, ऑनलाईन द्वारे प्रार्थनेत सहभागी झाले आहेत, परमेश्वरा, आज त्या सर्वांना तुझी कृपा दे. सर्वांना तुझा पवित्र स्पर्श लाभू दे. जे अडचणीत आहेत, दुःखात आहेत, संकटात आहेत, अडचणीत आहेत, त्या सर्वांना तुझी कृपा तू कर. बाप्पा, आज आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या वचनाचं कुंपण आज प्रत्येकाभोवती सदैव असू दे. पवित्र बाप्पा, तुझ्या लेकरांची तू काळजी घेणारा देव परमेश्वर आहेस. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत तुझं एकट्याच नाव स्तवनीय आहे. परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो, आमच्या प्रत्येक भावावर, प्रत्येक बहिणीवर तुझा आशीर्वाद असू दे. पवित्र बाप्पा, या आठवड्यामध्ये प्रत्येकाच्या हातातलं कामकाज तू आशीर्वादाचं असं कर बाप्पा. प्रत्येकाची नोकरी, व्यवसाय, काम धंदा, शेतीवाडीचे काम, प्रत्येकाच्या आशीर्वादाचे असे कर. ज्या ज्या ठिकाणात आमचे हे प्रियजन, आमचे हे भाऊ आणि बहिणी जातील प्रभू, त्या त्या ठिकाणात त्यांच्या सोबत तुझी उपस्थिती सदैव असू दे. पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. तुला आम्ही धन्यवाद देतो. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत तुझं एकट्याच नाव स्तवनीय आहे. पित्या, आम्ही प्रार्थना करतो प्रभू, प्रत्येकाचं तू सहाय्य कर. तू आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी या जगात पाठवलास. बाप्पा, आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या पुत्राच्या नावात आम्हाला तू मार्ग दिलास. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करतो. येशू ख्रिस्ताबद्दल तुला आम्ही धन्यवाद देतो. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू, येशूच्या नावात प्रत्येकाच्या गरजा आज तुझ्या पवित्र भांडारातून तू पुरव बाप्पा. की जे अडचणीत आहेत, आर्थिक अडचणीतून जात आहेत बाप्पा, ज्या अनाथ विधवा आहेत, गरिबीत जीवन जगत आहेत बाप्पा, आम्ही प्रार्थना करतो प्रभू की त्या प्रत्येकाची तू काळजी घे. परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो प्रभू, जे खाटेवर आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, त्या सर्वांना तुझी कृपा आणि आरोग्य दे. तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. या आठवड्यात प्रत्येकाला वचनाच्या कुंपणात चालव. आजची ही भक्ती आशीर्वादाची केलीस, आम्ही तुझे आभार मानतो. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन, आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे, तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव.
कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. देव बाप्पाची कृपा, येशू प्रभूची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या प्रत्येकासोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खाली वर, तो बाप पुत्र आत्मा जान, त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन.